पॅन्टला इलास्टिक लावायला जमत नाही किंवा कमरेच्या मापानुसार इलास्टिक किती घ्यायची काय ते आणि अगदी सोप्या पद्धतीने इलास्टिक कशी लावायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर इथे बघा पॅन्टला मी इलास्टिक लावून घेतलेली आहे आणि सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे। हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही। एवढ्या सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इलास्टिक कशी लावायची ते सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे बघा आपण जे प्लाझो पॅन्ट किंवा स्ट्रेट पॅन्ट कटिंग केली तुम्हाला कशालाही जे आपण इलास्टिक लावायचे असेल त्याला बघा इलास्टिक लावण्यासाठी आपण वरती 2 किंवा 2.5 इंच सोडलेलं असतं। तर इथे बघा मी इथं स्ट्रेट प्लाझो पॅन्टला इलास्टिक लावून दाखवणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी त्याचं आसन जोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर साईडची एक ओपन बाजू असते ती देखील जोडून घेतलेली आहे। तर इथे बघा आपल्याला वरून मी इथं 2 इंच घेतलेलं होतं इलास्टिक जोडण्यासाठी। तर तेवढं आपल्याला सगळीकडे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। सॉरी 2.5 इंच घेतलेलं आहे तिथं 2.5 इंच घेऊन बरोबर सगळीकडे मार्किंग करून घ्यायचं आणि आपण इथं सरळ लाईन आखून घेतली ना म्हणजे आपल्याला फोल्ड करताना बरोबर एकसारखी आपली सरळ शिलाई येते आणि आपली जी कमी जास्त होत नाही अजिबात एकदम परफेक्ट पद्धतीने इलास्टिक लागून होते। तर बघा सगळीकडे मी इथं 2.5 इंचाचा मार्किंग करून एक लाईन आखून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता बघा आपल्याला इलास्टिक किती घ्यायचं तर इलास्टिक घेताना आपल्याला जेवढी पण तुमचा सीट घेर असेल त्यातून 10 इंच कमी करायचं किंवा कमरेचा जो तुमचा भाग जेवढा पण पूर्ण राऊंड असेल त्याच्यातून तुम्ही 4 ते 5 इंच कमी करून घेऊ शकता। कोणतीही एक पद्धत वापरली तरी पण आपली इलास्टिक जी आहे ती परफेक्टच येते। तर इथे बघा मी इथं साईजनुसार इलास्टिक कट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता बघा वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच एवढं फोल्ड करून घ्यायचं आहे सगळीकडून म्हणजे इलास्टिक लावायला सोपं जातं। तुम्ही डायरेक्ट देखील लावू शकता। आपण जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना डायरेक्ट इलास्टिक लावायला जमत नाही नाहीतर मग इलास्टिकवर आपली शिलाई येते त्याच्यामुळे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। तर एका बाजूने मी ओपन ठेवलेलं आहे। तर इथे बघा आता मापानुसार इलास्टिक काढून घेते। तर इथे मी 13 म्हणजे डबल 26 इंच घेणार आहे। याच्यातून मी 36 इंचाची ही पॅन्ट आहे तर 10 इंच मी त्याची सीट घेर 36 आहे त्याच्यातून 10 इंच मी इथं कमी केलेलं आहे म्हणजे 26 इंचाची मी इथं इलास्टिक घेतलेली आहे। तुम्ही सीट घेर जेवढा असेल त्याच्यातून 10 इंच कमी केलं तरी एकदम परफेक्ट मेजरमेंट येतं। या पद्धतीने तुम्ही इथं इलास्टिक घेऊ शकता। तर इथे बघा आता इलास्टिक मी पॅन्टवर ठेवली त्याच्यानंतर एका साईडला अशी आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायची आणि आता बघा आपली जी इलास्टिक आहे ना त्याच्यावर कपडा घेऊन आपल्याला जास्त लांब नाही कपडा घ्यायचा फक्त शिलाई मारायला जागा शिल्लक राहील ना एवढाच एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आणि आपल्याला पूर्ण कमरेच्या घेराला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे। इलास्टिक आपल्याला आत्ताच कट करून घ्यायची नाही कारण आपण निशाण केलेलं आहे बघा 13 दोन्ही 26 म्हणजे 26 इंचच्या तिथे आपण इलास्टिक कट केली आहे ना तिथं चॉकने मार्किंग करून घ्यायचं। मग नंतर आपली पूर्ण इलास्टिक लावून झाली ना बरोबर त्या मार्किंगच्या ठिकाणी कट करून घ्यायचं नाहीतर मग बघा असं होतं ना आपण अगोदरच मापानुसार इलास्टिक कट करून घेतो आणि मग खेचत आपल्याला इलास्टिक लावावी लागते ना आपण शिलाई मारताना जर खेचत इलास्टिक लावली तर सगळीकडे व्यवस्थित अशी आपली इलास्टिक लागत नाही म्हणजे एका साईडला कमी जास्त असं होतं त्याच्यासाठी ही सगळ्यात सोपी पद्धत आहे इलास्टिक लावण्याची। तर इथे बघा पूर्ण इलास्टिक ठेवलेली आहे तशीच मी आत्ता इलास्टिक आपल्याला इथं कट करायचे नाही आहे। तर आता पूर्ण ह्याच्यावर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे। आता इलास्टिक आहे ना ती बाहेरच्या साईडला आपल्याला खेचून घ्यायची आहे। तर जिथपर्यंत आपण निशाण केलंय ना तिथपर्यंत खेचून घ्यायचे। आपण 26 इंचाचं मार्किंग केलं होतं बघा इथे दिसत आहे आपण मार्किंग केलेलं तर बरोबर तिथून आपल्याला कट करून घ्यायची म्हणजे आपल्या साईजनुसार इलास्टिकही येते आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगने इलास्टिक लावून देखील होते। तर आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा इथं इलास्टिकवर शिलाई मारून आपल्याला इलास्टिक पॅक करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला पॅन्ट व्यवस्थित खेचून घ्यायची पूर्ण म्हणजे जे प्लेट्स आहेत ते व्यवस्थित पडतात इलास्टिकला सगळीकडे एकसारखी आपली चुन्या पडतात अजिबात कमी जास्त होत नाही कारण दोन्ही साईडचे जे फिटिंगच्या लाईनी असतात तेही व्यवस्थित येतात। आता बघा व्यवस्थित खेचून झाल्याच्या नंतर एका साईडचा भाग आपला जोडायचा राहिला होता तो जोडून घ्यायचा। अशा पद्धतीने पूर्ण इथं इलास्टिक आपली लागून झालेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण सोनालीज क्रिएशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला शिलाईच्या रिलेटेड खूप महत्त्वाच्या आणि सोप्या करून सगळ्या टिप्स सांगत असते त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर इथे बघा आपण इथं डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि पूर्ण पॅन्ट आपली इथं रेडी झालेली आहे।